मी संतोष कदम. विषय मित्रांनो तुम्ही बघितलेला आहे. हे अद्रक आपण धुवून जे काय ह्याला डिपिंग करून म्हणजे बीज प्रक्रिया करून हे आपण आडी लावलेली होती. पण ह्याच्यामध्ये आधीकडचा आमचा विषय होता, अद्रक आणायचं, ह्याची माती झाडायची, परत ह्याच्यामध्ये BSC खंडीभर टाकायची, परत ह्याच्यावर मिरची पावडर टाकायची, म्हणजे अनेक प्रथा होत्या त्या ह्या वर्षीवाज आपण मोडकडीला आणलेल्या आहेत. आणि तुम्ही हे बघू शकताय कसं जे काय मोगारलेलं आहे, म्हणजे आमच्या भाषेत जे काय म्हणते ती ह्याला कोंब आलेले आहेत. आणि जे काही किरण भाऊ आहे ते सांगू शकते की जर वेळ नाही म्हटलं तर किरण भाऊ किती एकर लागण करता जर वेळ किती लागण करता? 500 एकर. 500 एकर लागण करते ती म्हणते ती ही अद्रक जेव्हा आपण मोडतो, जे काही अद्रकची आडी जे काही म्हणजे 100 ग्रॅमची कुडी करत असतो एक कटिंग करताना, तेव्हा इतका BSC किंवा आपण जे M45 टाकत असतो वरनं आणि मिरचीची पावडर टाकत होती, एवढा ताप होतो. आणि त्याच्यामध्ये एखादी कुडी खराब असती ती पण चांगल्या ह्याच्यात जाते, ती पण आपलं अद्रक सडण्याची प्रक्रिया चालू होती. आता किरण भाऊ बोलते ती बोला की नंबर आहे आता. ह्याच्यामुळे कामगारांना त्रास होत नाही ना. कामगारांचा त्रास होत नाही. अहो कामगारांवर टीव्ही जाते तर या पावडरीनं ते BSCचा काय यूज नाही आला. तुम्ही 2 दिवस टाकली का नाही की पूर्ण ह्याला आवश्यक 2 दिवसात निघून जातो BSCचा. हा, आणि ह्याला वल पकडली की कधी कधी आडी तुमची खराब होण्याचा पण चान्स असते. त्यामुळे कसं आहे BSCचा कायच उपयोग नाही तुम्हाला. BSC टाकावी फक्त जे कडेची साईट आहे मित्रांनो, कडेची साईट आहे त्याला टाकली तर फक्त तेवढीच टाकावी, नाहीतर क्लोरोची कडन एक अशी चुळकी मारली तरी पण चालत्या. नाहीतर तिकडं काहीतरी कडनं जे काय आडे आहे त्याच्या कडनं काहीतरी टाकलं तर चालतंय, म्हणजे कीटकनाशक कोणतंही आत ही टाकायची. इथं एकदा शॉर्टिंग होते आणि हे शॉर्टिंग झाल्यानंतर परत बाहेर पण शॉर्टिंग करून हे पोते पॅक करून घेतलेले आहेत. ह्याचा जे काय धुवून घेतल्यापासून अद्रक ह्याचा फायदा काय झाला, जे काय अद्रक संपूर्ण जे काय आपण बी डिपिंग करून ठेवलेलं ह्याचा जे काय भरपूर खराब काय अजिबात काय सुद्धा खराब निघालेलं नाही. नाहीतर दरवर्षी जे काही एका गाडीला 2 पोती जे काही खराब निघायचे, पण असं काय यंदा काय झाले नाहीत खराब पोती, खराब काय झालं नाही. मग काय डिपिंग करून घेतले, एव्हरगोल्ड गावचीमध्ये लागण चालू केली. धन्यवाद.